नमस्कार शेतकरी मित्र, मी शंकर नरहरी देशमुख. प्रेरणेचा सागर या नावाने एक आपण चॅनल काढलेला आहे. आजचा टॉपिक आहे तणनाशक. मित्र, आता पहिलं जे होतं राऊंड अप म्हणजे ग्लायफोसेट, यानं सर्व तणं रॅप व्हायची किंवा वाळून जायची. प्रति लिटर 10 मिली ह्या प्रमाणात आपण फवारत होतो. परंतु ग्लायफोसेट हा जो घटक आहे तो मानवाच्या आरोग्याला घातक असल्यामुळं तो आता शासनानं बंद करायला लावला कंपन्यांना. आणि त्याच्या जाग्यावर ही जी बॉटल दिसते 13.5% असं ह्याच्यामध्ये औषधाची पॉवर आहे. आणि ह्याची जी हे आहे केमिकल रचना जी आहे ती ग्लायफोसेटच्याच आधारावर आहे. बघा, ग्लायफोसेट असं याचं केमिकल आहे 13.5%. आणि पहिलं जे होतं ते ग्लायसेल 41% असं होतं. आता यानं मात्र नवीन निघालेल्या औषधानं तणं वाळायला लागलीत. परंतु आज एक नवीन मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यात कुठलंच तणनाशक दुसरं मिक्स करायचं म्हणजे तणाचा पुरेपूर नायनाट व्हावा. बघा, हे मेट्रोबेंझिन नावाचं म्हणजे बाजारात याला शिनक्वार नावानं ओळखतात. मित्रांनो, बाजारात भरपूर प्रमाणामध्ये तणनाशकं आहेत, पण ग्राहकालाच माहीत नाही याचा कसा उपयोग करावा. त्याच्यामुळं मागणीही तिथं दुकानात होत नाही. दुकानदारांना सांगितलं तरीही आपल्याला पटत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही याच्यासोबत जर आपण मेट्रोबेंझिन घेतलं 1 ग्रॅमनं प्रति लिटर पाण्याला, तर ह्याचं काय काम आहे, गवताचं बी गंड करणे किंवा गवताचं बी उगवण शक्ती त्याची नष्ट करणे. त्याच्यामुळं 2 महिने तुमच्या इथं गवतच उगवत नाही. जी मोठं गवत आहे ती याच्यामुळं रॅप होईल आणि उगवणारे जे बी आहे याच्यामुळं नष्ट होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण तणनाशक कुठली आणि कशी वापरायची हाच आपला आजचा टॉपिक होता. आता हे जे आहे पिवळ्या बाटलीतलं तणनाशक, ही तणनाशक 13.5%चं प्रति लिटर पाण्याला 10 मिली प्लस ही मेट्रोबेंझिन प्रति लिटर पाण्याला 1 ग्रॅम पावडर असं जर आपण स्प्रे केला तर चांगला रिझल्ट आपल्याला मिळतील. आजचा विषय एवढाच होता. शेतकरी मित्रांनो, आज आपण येथेच थांबू. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.